नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त आहात ना? आपण सर्वजणच इयत्ता 12वीच्या वर्गात प्रवेश घेतलेला आहात. त्यामुळे पहिल्यांदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक CMB क्लासमध्ये स्वागत करतो. गेले कित्येक दिवस आम्ही व्हिडिओमार्फत वेगवेगळ्या विषयाच्या अनुरूप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. आणि एक छोटासा प्रयत्न आहे की आपण ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचा हा मानस आहे. त्यामुळं तुमचंही नॉलेज अपडेट होईल आणि आमचंही नॉलेज अपडेट होण्यासाठी हा सुवर्णमध्ये आपण साधलेला आहे. तर मी चंद्रकांत बागणी सर, मी आपल्याला स्टेट बोर्ड 12वीचे केमिस्ट्री या विषयाचे टॉपिक शिकवणार आहे. त्यामध्ये एकूण 16 टॉपिक आहेत. त्या 16 टॉपिकमध्ये आपण प्रत्येक विषयाचा आपण सातत्यानं चांगला अभ्यास करणार आहोत. आणि त्यामुळं मी एक छोटा टॉपिक सुरू करणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. मग या पॉलिमर केमिस्ट्रीचा अभ्यास करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे, आपण कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार आहात, या सातत्याने याचा विचार करून आपण एक त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव करणार आहे, कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहे याचा आपण अभ्यासच करणार आहे. त्यामुळं पॉलिमर, व्हॉट इज द मीन बाय पॉलिमर हे बघण्यापूर्वी पॉलिमर नेमकं कुठं असणार आहे. एक आपल्यासमोर एक जुना टेलिफोन आहे, यामध्ये हे जे बनवलं आहे हे यामध्ये पॉलिमर आहे, बेकेलाइट नावाचं पॉलिमर आहे. त्याचबरोबर हे तुमच्यासमोर क्रुसिबल आहे, हे जे पॉलिमर आहे यामध्ये पॉलिथिन नावाचं पॉलिमर समावेश केलेलं आहे. त्याचबरोबर माझी केस जे आहेत, माझी हेअरस्टाईल, या हेअरस्टाईल देखील मध्ये केराटिन नावाचं प्रोटीन आहे आणि त्यामध्ये एक प्रकारचं पॉलिमर आहे. माझ्या DNA सेलमध्ये देखील पॉलिमर आहे, मीटमध्ये पॉलिमर आहे, वेगवेगळ्या खेळण्यामध्ये पॉलिमर आहे, आपण जो मोबाईल वापरतो त्या मोबाईलमध्ये देखील पॉलिमर आहे, मच्छीमारी करताना वापरणारे नेट आहे ते देखील त्यामध्ये पॉलिमर आहे. मग या पॉलिमरचा नेमका अर्थ काय हे आपण बघणार आहे. आपण लगेच ते बघूया. सो गाय, लेट स्टार्ट द टॉपिक पॉलिमर. So main objectives of the polymer. What is meant by polymer? What is meant by polymer? Definition of polymerization. And third point, it is a classification of polymer. So let's start the definition of polymer. The polymer is macromolecule having higher molecular weight containing smaller repeating units of monomer are called as polymer. Example, the bakelite and nylon 6,6 are the main polymer which are used in a rope, and bakelite is used in the switchboard. What is meant by polymerization? Next point, the polymerization म्हणजे नेमकं काय? So it is the process of synthesizing the polymer are called as
called as polymerization, are called as a polymerization. By using the polymerization, we prepare a polymer like bakelite, that is terylene, etc. etc. पॉलिमरची व्याख्या बघितली, पॉलिमरायझेशन म्हणजे काय बघितलं. देन लेट्स स्टार्ट द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. Classification of polymer. The classification is mainly depend upon source, structure, mode of forming, and molecular force. So first the classification based on source. Let's start the classification based on source of polymer. म्हणजे त्याचा उगम कोणकोणत्या ठिकाणाहून होतो हे आपण बघायचं आहे. त्यामध्ये पहिला आहे फर्स्ट, दॅट इज अ नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर म्हणजे नेमकं काय असणार आहे हे आपण बघायचं आहे. सो द पॉलिमर which are obtained from plant or animal are called as natural polymer. म्हणजे काय की जे पॉलिमर निसर्गातून आपल्याला मिळतं, म्हणजे वनस्पतीकडून किंवा प्राण्याकडून मिळतं, त्याला नॅचरल पॉलिमर असं म्हटलं गेलेलं आहे. मग याचं एक्झाम्पलचा जर विचार केला तर यामध्ये एक आहे एक्झाम्पल सेल्युलोज, सिल्क आणि ऊल या पॉलिमरांचा समावेश या नॅचरल पॉलिमरमध्ये होतो. दुसरं आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. मग सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणजे नेमकं काय असेल. द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल पॉलिमर are modified by administration of chemical substance are called as semi-synthetic polymer. म्हणजे काय की निसर्गातून मिळणारं जे नैसर्गिक पॉलिमर आहे त्याच्यावर केमिकलचा मारा करून लॅबोरेटरीमध्ये एक नवीन पॉलिमर तयार करणं म्हणजे सेमी सिंथेटिक पॉलिमर. यामध्ये एक्झाम्पल आहे ॲसिटेट रेयॉन अँड क्युप्रा अमोनियम सिल्क. And last, third, that is synthetic polymer. मग सिंथेटिक पॉलिमर म्हणजे नेमकं काय. इट इज मॅन मेड पॉलिमर. It is prepared in lab
are called as synthetic polymer. Example nylon 66 and another bakelite. The nylon 66 it is used in making wire rope. Bakelite it is used in making a switchboard. All these synthetic polymer are made in a laboratory. So we discuss all the three classification, the mainly natural polymer, semi-synthetic polymer and a synthetic polymer. It is a classification based on the structure we see later.